अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज प्रबोधिनी एकादशी म्हणजे वैकुंठ एकादशी. 4 महिने चातुर्मास देव झोपलेले असतात, तर आज देव आहेत ते निद्रावस्थेत असतात, तर आज उठतात. तर आजपासून भगवान विष्णूंची सेवा, व्यंकट स्तोत्र, हे जे स्तोत्र मंत्र आहे ते आपण आजपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत 3 दिवसामध्ये आपण व्यंकट स्तोत्र अनुष्ठान आहे याच्याबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेऊया. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आषाढीपासून एक 4 महिने देव निद्रिस्त असतात आणि वैकुंठ एकादशी आज देव आहे निद्रा अवस्थेत उठता आणि सगळ्यात पहिले तुळशीकडे जातात. म्हणून आजपासून किंवा उद्यापासून तुळशीचा विवाह प्रारंभ होतो. या 4 महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य आपण करत नाही, लग्न नाही, काहीच मुहूर्त नसतं बघा 4 महिने. आतापासून म्हणजे आजपासून पुढे लग्न मुहूर्त असेल, सगळे शुभ काम सुरू होत असतात. आणि आजपासून 3 दिवस कार्तिकी पौर्णिमेपर्यंत 3 दिवस आपण जर व्यंकटेश स्तोत्रचं अनुष्ठान जर केलं त्याचं फळ खूप आहे. आपले अडलेले काम असेल, जॉब असेल, लग्न असेल, संतान असेल, संतान प्राप्ती असेल, सगळ्या गोष्टीवर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान खूप प्रभावी आहे. पण व्यंकटेश स्तोत्र आपण म्हटलं तर खूप जण म्हणतात की दादा रात्रीच वाचायचं का? तसं नाहीये. आपल्या डोक्यातले विचार पहिले कमी करा. व्यंकटेश स्तोत्र हे रात्री कधी वाचायचं आहे की अतिसंकट असेल तर व्यंकटेश स्तोत्र वाचावं रात्री. आता आज वैकुंठ एकादशी आहे. आज काय करायचं, जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जावं, तिथं साखर असेल, शेंगदाणे असेल ते घेऊन जा, पांडुरंगाचा जप करा. त्याच्याबरोबर आजपासून 3 दिवस व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे. रात्री करायचं का? ज्यांना रात्री करायला शक्य असेल त्यांनी रात्री करावं, ज्यांना शक्य नसेल त्यांनी व्यंकटेश स्तोत्र आज, उद्या, परवा म्हणजे 3 दिवस व्यंकटेश स्तोत्र सलग वाचावं. पूजा मांडणी करायची का? अवश्य करावी. काय करायचं, साधा बालाजी महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये असावा. तर ज्यांच्याकडे बालाजी महाराजांचा फोटो नसेल त्यांनी आज फोटो आणा, काही होत नाही. छोटा आणा, साधा छोटा फोटो. प्रत्येकाने ज्यांना बालाजींची सेवा करायची त्यांनी छोटा फोटो बालाजी महाराजांचा घरी आणावा. आज वैकुंठ चतुर्दशी आहे तर प्रत्येकाने आणावा. तर तो फोटो आणल्यानंतर काय करायचं, तो फोटो आणल्यानंतर तो फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा. एक चौरंग घ्या, पाट घ्या, त्याच्यावर तो फोटो मांडा बालाजी महाराजांचा छोटा मोठा. ते मांडल्यानंतर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा असेल ते आपण लावू शकता. आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जमेल तसं मराठी वाचा, संस्कृत वाचा, कोणतंही वाचा. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही आकड्यामध्ये वाचायचं. 11 वेळेस वाचा, 21 वेळा वाचा, 33 वेळा वाचा. 3 दिवसाचं आपल्याला अनुष्ठान आहे. हे रात्री करावं असं काही नाहीये, तुम्ही दिवसभरात पण केलं तर चालेल. म्हणजे व्यंकटेश्वर स्वामीला, विष्णू भगवानाला 33 आकडा खूप प्रिय असतो. मग तुम्ही आज 11 वेळा वाचा, उद्या 11 वेळा, परवा 11 वेळा असं पण चालेल, किंवा 10 वेळा वाचलं तरी चालेल, 21 वेळा वाचलं तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही. पण या 3 दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचं खूप महत्व आहे. आणि तुम्हाला कधीही भविष्यात कधीही व्यंकटेश स्तोत्र असेल, विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, कोणतेही स्तोत्र मंत्र सिद्ध करायचे असेल तर एकादशी पासून सुरू करावे. कधी करा, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, कधीही करायचं. हे पूजा मांडणी करताना काय करायचं, तुम्ही पूजा मांडणी साधी सोपी पूजा मांडणी करून घ्यायची. आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्ही सकाळी 11 वेळा वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, रात्री संध्याकाळी वाचा, काही प्रॉब्लेम नाही. दिवसभरात ह्या 3 दिवसामध्ये वाचनाचं खूप महत्व आहे. लक्षात ठेवा, ह्या 3 दिवसात वाचनाचं महत्व आहे. म्हणून आपण आजपासून जमलं तर आजपासून आपण रात्री 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र घेणार आहोत. लाईव्ह घेणार आहोत 11 वेळा. कारण की आज, उद्या आणि परवा 3 दिवस व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचे खूप महत्व आहे. भगवान विष्णूंची सेवा,
भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागृत झाल्यानंतर पहिले तुळशी मातेकडे जातात, म्हणून तुळशी विवाह आजपासून उद्यापासून तुळशी विवाह चालू होतो. आणि नंतर सगळे आपले जे स्तोत्र मंत्र आहेत ते आपण रोज घेऊ शकता. कोणाला अनुष्ठान करायचं असेल तर अनुष्ठान पण करू शकता. रात्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं असेल तुम्हाला तर खूप लोकांच्या मनात भीती आहे, ती पहिले भीती दूर करा. खिडक्या वाजत नाही ना, दारं वाजत नाही, काही वाजत नाही. पण तुम्ही करायचे असेल 11:30 वाजता तुम्ही आंघोळ करून तयार राहायचं. महिला माता भगिनी पण करू शकता, पुरुष सेवेकरी पण करू शकता. रात्री करायचं असेल तर रात्री. पण दोन्ही पण आपण दिवसा पण वाचू शकतो, रात्री पण वाचू शकतो. 3 दिवसामध्ये तुम्हाला हे 3 दिवस महत्वाचे आहे. वैकुंठ एकादशी पासून ते कोजागिरी आपली नॉर्मल त्रिपुरा पौर्णिमा तिथपर्यंत आपण 3 दिवसाचं महत्व आहे. 3 दिवसात तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, काही प्रॉब्लेम नाही. तर ज्यांना रात्री पारायण करायचं असेल, रात्री अनुष्ठान करायचं असेल, त्याच्यासाठी मी सांगतो सगळ्यात पहिले 11:30 वाजता तुम्ही आंघोळ करून तयार राहिलं पाहिजे. सेवेकरी जे पुरुष सेवेकरी त्यांनी कोणतं घालायचं, त्यांनी सवळं घालायचं, दूतवस्त्र घालायचं. सवळं घालताना अंडरपॅन्ट बनेल घालायची नाही, त्याला सवळं म्हणतात. सवळं ते घालायचं. रात्री 12 वाजता आपला डॉट चालू करायचं आहे. संस्कृत वाचा, मराठी वाचा. मराठीला 5 तास लागतात, संस्कृत वाचायला 1.25 तास लागतो. मी तुम्हाला टाइम पण सांगून देतो. परत जेव्हा तुम्ही रात्री जेव्हा वाचणार, महिला सेवेकरी असेल ते पण वाचू शकता. पांढरी साडी घाला, कोणतंही धूतवस्त्र चांगलं नेसलेली साडी असेल, छान असेल ते घाला. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातामध्ये बांगड्या, टिकलीनं आता कुंकू लावा, हातामध्ये बांगड्या घाला आणि व्यंकटेश स्तोत्र आंघोळ करून आपण व्यंकटेश स्तोत्र वाचावं. 3 दिवसाचं पारायण करताना रात्री 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं आहे. एक आसन बालाजी महाराजांना ठेवायचं आहे. आपण पूजा मांडणी साधी सोपी करायची. एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, धूप, दीप, थोडी साखर, 21 कॉइन घ्यायचे. 21 कॉइन घ्यायचे. ते घेतल्यानंतर डॉट बरोबर 12 वाजता सगळं तयार करून बरोबर 12 वाजता आपल्याला बसायचं आहे वाचायला. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः. संस्कृत वाचायचं आहे. खूप जण म्हणणार दादा संस्कृत येत नाही आम्हाला. सगळं येतं. आपली निष्ठा चांगली पाहिजे. रोज वाचन केल्याने सगळं येतं आपलं. तर चालू करायचं वाचायचं जसं येईल, फक्त मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. मनातल्या मनात नाही वाचायचं, मोठ्याने वाचायचं. आणि कितव्या ओळीपर्यंत वाचायचं? व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे 15 ओव्याचं आहे. आपल्याला फक्त 8 ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आहे. कारण की 9व्या ओळीपर्यंत फलश्रुती आहे. प्रत्येक वेळा काय मागायचं, मला हे द्या ते द्या, नाही. सगळ्यात शेवटी मागायचं. म्हणजे 20 वेळा आपल्याला टोटल व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. 21 वेळा एका दिवशी, एका रात्री 21 वेळा वाचायचं आहे. टोटल ओव्या आहेत त्या 15 आहे. त्याच्यापैकी आपल्याला फक्त 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आहे. 21व्या वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. परत एकदा सांगतो, व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्याचं आहे संस्कृतमध्ये. 8व्या ओळीपर्यंत 20 वेळा वाचायचं आहे आणि 21व्या वेळेस पूर्ण वाचायचं आहे. जेव्हा वाचताना कॉइन आपल्या हातामध्ये घ्यायचे. पहिलं कॉइन आपल्या हातात घ्यायचं, पूर्ण वाचून घ्यायचं, शांततेत वाचायचं, मोठ्याने वाचायचं. आणि वाचणं झालं, 8व्या ओळीपर्यंत झालं, ते कॉइन बालाजी महाराजांच्या सोबत ठेवून द्यायचा. परत दुसरा कॉइन घ्यायचा आणि डबल चालू करायचं. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः. मग परत दुसरं कॉइन घ्यायचं. असे 21 कॉइन घ्यायचे आणि हे कॉइन सगळे 21व्या वेळेस 21 कॉइन असेल तेव्हा पूर्ण 15 वेळा वाचायच्या. तुम्हाला मोजून 45 मिनिटं लागेल. नंतर सिद्धकुंजिका स्तोत्र घेऊ शकता, श्री सूक्त घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार. हे 3 दिवस न चुकता करायचं आहे. प्रत्येक 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 3 दिवसामध्ये नॉनव्हेज खायचं नाही. 3 दिवसामध्ये बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही. 3 दिवसामध्ये काळे कपडे घालायचे नाही. आणि ह्या 3 दिवसामध्ये भगवान विष्णू म्हणजे व्यंकटेश्वर स्वामी बालाजी महाराज तुम्हाला दर्शन देता म्हणजे देत. तुम्हाला कोणतेही अनुभव देत असतात. घाबरायचं नाही. प्रत्यक्ष मूर्ती प्रकटली, प्रत्यक्ष बालाजी महाराज येत असतात.
पण मग तुम्हाला भीती देण्यासाठी येत असतं का ते? नाही, भीती द्यायला येत नाही ते तुमची परीक्षा बघण्यासाठी येत असता. बालाजी महाराज कोणत्या रूपात येत असता, तिथं आरती करायची. हे सगळं वाचन झाल्यानंतर आरती करायची. शेषाचल अवतार तारक तू देवा, बालाजी महाराजांची आरती करायची आणि आरती केल्यानंतर झोपी जायचं. तुपाचा तेलाचा दिवा चालू ठेवायचा. हे झालं पहिल्या दिवशी. आज रात्री तुम्ही केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बालाजी महाराजांची आरती करायची. परत सकाळी परत आरती करायची. बालाजी महाराजांना तांदूळ खिचडीचा नैवेद्य दाखवायचा. एक गजरा असेल तो गजरा व्हायचा आणि परत दुसऱ्या दिवशी रात्री बरोबर 11:30 वाजता, 11:30 पावणे 12 वाजता, 11:30 वाजता बसायचं. लवकर बसलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. लवकर बसलं तरी अगोदर तुमचे गुरुमंत्र असेल, देहधारी गुरु केला असेल, नसेल केला करून घ्या. गुरुमंत्राचा जप करा, हे करा. 11:30 पावणे 12ला बसायचं. बरोबर डॉट 12 वाजता आपलं सुरू झालं पाहिजे व्यंकटेश स्तोत्र. दुसरा दिवस झाला, आरती करायची. तिसऱ्या दिवशी काय करायचं? तिसऱ्या दिवशी पण सेम रात्री आपलं वाचून घ्यायचं. चौथ्या दिवशी कॉईन आहे 21 कॉईन एकच ठेवायचे, बदलायची गरज नाहीये किंवा बदलले तरी चालेल. 21 21 21 21 असे केले चालेल किंवा तेच कॉईन घेतले, काही प्रॉब्लेम नाहीये. गजरा वाहू शकता, लवंग पण वाहू शकता. प्रत्येक ओळी झाली की एक एक लवंग वाहू शकता 7-7 वेळेस वाचन झाल्यानंतर. हे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही वाचन केलं, झालं. चौथ्या दिवशी आता उद्यापन आहे. चौथ्या दिवशी काय करायचं? तिसऱ्या दिवशी आज तिसऱ्या दिवस रात्री वाचन झालं. चौथ्या दिवशी सकाळी बालाजी महाराजांना वरम भात भाजी पोळी सगळ्या नैवेद्य करायचं. दुपारी 11-12 वाजेपर्यंत करा वरम भात भाजी पोळी पौर्णिमेला. ते केल्यानंतर काय करायचं? आरती करायची. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्या, म्हणजे तेवढं अन्नदान होऊन जाईल तुमचं. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्या. शिदामध्ये तुम्ही सप्तधान्य असेल, भाजी असेल, हे तेल असेल, तूप असेल, ते ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्या. परत वरम भात भाजी पोळी करून तुम्ही जी समाप्ती आहे त्याप्रमाणे करू शकता. म्हणजे आपल्या 3 दिवसाची केलेली सेवा आहे ती बालाजी महाराज चरणावर पोहोचेल. तुम्ही जे 21 कॉईन बालाजी महाराज चरणावर ठेवले असेल ते प्रत्येकाच्या लॉकरमध्ये पाकिटमध्ये ठेवायला द्या. त्याला कुंकू लावा. याप्रमाणे आपण करू शकता. संकल्प जेव्हा पहिल्या दिवशी बसणार तेव्हा संकल्प करायचा. हातामध्ये पाणी गंधाक्षता फुल घ्यायचं. असे म्हणायचं की वैकुंठ एकादशी पासून तर त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत आम्ही 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र आहे, त्याचं अनुष्ठान आहे, आम्ही करणार आहोत, आमच्याकडून करून घ्या. तुमची इच्छा मनोकामना म्हणा आणि व्यंकटेश स्तोत्र पूर्ण म्हणायचं. व्यंकटेश स्तोत्र जे आहे अनुष्ठान आहे ते पूर्ण करायचं. याप्रमाणे करायचं आहे. मनामधली भीती दूर करा आणि मन शांत ठेवून आपण सेवा करायची आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.